तूर हरभरा विकून 11 महिन्याचा कालावधी उलटला तरीही शासन या पिकांचे चुकारे देत नाही। हक्काच्या पैशासाठी चिखली येथील शेतकरी मलकापूर येथे विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात आले होते। फेडरेशनच्या जिल्हा पणन व्यवस्थापकाने यावेळी शेतकऱ्यांना चेक देताना फोटो काढून घेतले। चेकवर सिरियल नंबर टाकून चेक देण्याचे आश्वासन दिले, मात्र चेक न देता पुन्हा शेतकऱ्यांची थट्टाच केली। या प्रकाराने संतप्त झालेल्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ व सहकाऱ्यांनी या फेडरेशन कार्यालयाची तोडफोड केली आहे। शासनाकडून बळीराजाची थट्टा होत असल्याचा या प्रकारचा सर्वत्र निषेध होतोय। शासनाने ऑनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांचा शेतमाल नाफेड मार्फत खरेदी केला। मागील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात शासनाला तूर आणि हरभरा हमीभावानं विकला। त्यावेळी शेतकरी बांधव त्यांच्या हक्काच्या पैशासाठी मार्केटिंगच्या फेडरेशनच्या कार्यालयात चक्रा मारत आहेत। मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन व्यापाऱ्यांना त्यांच्या चुकाऱ्याचे चेक दिल्याची माहिती मिळताच चिखली येथील 15 ते 20 शेतकरी मलकापूर येथे आले। चेक देण्याचं आश्वासन देऊन फेडरेशनचे व्यवस्थापक संदीप पेटकर यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत या शेतकऱ्यांना ताटकळत ठेवलं। तरी देखील चेक न मिळाल्याने चेक घेतल्याशिवाय न जाण्याचा निर्णय घेत हे शेतकरी फेडरेशनच्या कार्यालयासमोरच उघड्यावर त्यांनी रात्र काढली। मात्र शुक्रवारी सकाळी देखील फेडरेशनचे अधिकारी दाद देत नसल्यानं या शेतकऱ्यांनी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू पाटील यांना संपर्क केला। रावळ आणि सहकाऱ्यांनी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना 1 तासात चेक न दिल्यास तोडफोड करण्याचा इशारा देत तेथेच ठाण मांडून बसले। तोडफोडीच्या धसक्यानं व्यवस्थापक संदीप पेटकर यांनी ॲडव्होकेट रावळ यांच्या समक्ष शेतकऱ्यांना चेक देतानाचे फोटो काढले। जास्त चेक असल्यानं चेक लिहायला आणि सिरियल नंबर टाकण्याचं कारण देत पेटकर यांनी चेक परत घेत अर्ध्या तासात चेक देण्याचं आश्वासन दिलं। मात्र त्यानंतर व्यवस्थापक पेटकर यांनी घुमजाव करत चेक देण्यास नकार दिला। राग अनावर झाल्यानं ॲडव्होकेट हरीश रावळ, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू पाटील यांनी या फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे। टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर तसेच काचेच्या कॅबिनची देखील तोडफोड केली आहे। ॲडव्होकेट रावळ आणि सहकाऱ्यांची आक्रमकता पाहून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या व्यवस्थापक पेटकर यांना रावळ आणि राजू पाटील यांनी मारहाण केली। मात्र पेटकर पळून जाण्यात यशस्वी झालाय। कालपासून इथं आलो, रात्री 1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होतो। सकाळी म्हणे 1 घंट्यात चेक देतो, 1 घंट्यात चेक देतो। आतापर्यंत चेक दिले नाही। 1 वर्षापासून माल विकलेला आहे शेतकऱ्यांनी तूर आणि हरभरा। आणि मागच्या लोकांच्या तारखेचे चेक आहे ना परवा दिवशी काढून दिले इथून 55 लोकांचे 75 लोकांचे काही चेक दिले आणि आमचे अगोदरचे माल विकलेला असून चेक दिले नाही। एक शेषराव तुकाराम अंबर म्हणून शेतकरी ते वारले, ते मी 5 तारखेला त्यांना 1 वर्ष होतं तूर देऊन ते वारले, त्याचा चेक दिला नाही आहे ना आतापर्यंत। पैसे घेऊन लोकांचे चेक वाटले आणि मागच्या तारखेचे चेक द्यायचं काय काम होतं? तुम्ही कधीपासून आले? आम्ही कालपासून आलेलो। काल दुपारपासून इथे रात्री 1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होतो आम्ही। काय सांगितलं तुम्हाला? उद्या चेक देतो, 1 घंट्यात देतो, 1 घंट्यात देतो सांगून आलोच। 5 मिनिटात इथं दिवसभर तात्काळ ठेवलं आणि आता शेवटी चेक दिले नाही। कुठले तुम्ही? एकलारा, चिखली तालुका। आज सकाळी आपल्या जिल्ह्यातले बहुतेक शेतकरी लोक इथे आले होते। ते गेल्या 2 दिवसापासून या ऑफिसमध्ये पैसे धनादेश घेण्यासाठी थांबले होते, परंतु आज दुपारी आम्ही आंदोलन केलं। यांना अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही धमकी दिली की लवकरात लवकर यांचे धनादेश द्या आणि देत नसाल तर तसं सांगा। त्यावेळी त्यांनी धनादेश लिहिले, धनादेश दाखवले, शेतकऱ्यांना धनादेश हातात दिले, फोटो सेशन केले। जसे फार मोठे अधिकारी एखादे मंत्री वगैरे असे या पेटकर साहेबांनी वागले आणि धनादेशचे फोटो काढले। आणि मग आम्ही सांगितलं धनादेश द्या, आम्ही जातो तर ते म्हणे काहीतरी लिहायचं बाकी आहे, तुम्ही अर्धा 1 तासात जेवण वगैरे करून या। आम्ही जेवण करून आलो, नंतर त्यांनी सांगितलं 4 वाजता देतो। 4 वाजेलाही म्हणाले काही थोडा वेळ थांबा आणि आता 5, 5:30ला त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता धनादेश देऊ शकत नाही। कारण काय? तर कारण म्हणे वरिष्ठांनी सांगितलं थांबा, आमच्या तिजोरीत पैसे नाही, सगळा पैसा आमचा विदेश दौऱ्यामध्ये खर्च झाला, आता आम्ही देऊ शकत नाही, असे काहीतरी उडवाउडीचे कारण सांगितले। त्याच्यामुळे सगळे शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांनी खरं म्हणजे त्या पेटकरला मारायला पाहिजे होतं, परंतु इथे काही पोलीसवाले असल्यामुळे तो पेटकर अधिकारी आमच्या हातून निसटला। परंतु या बँकेची आम्ही तोडफोड केली
आणि तो पेटकर कुठे दिसेल तर आम्ही या पोलीसवाल्यांना, कोल्हे साहेबांना, सगळ्यांना सांगतो की ते पेटकर साहेबाला आम्ही सोडणार नाही आणि हे ऑफिस पूर्ण जाळपोळ करूनच इथून उठू किंवा आमचा धनादेश घेऊ, अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे सगळ्या शेतकऱ्यांना. आणि शेतकऱ्यावर, बळीराजावर अन्याय करू नका. तो म्हणजे तो अन्न पिकवतो आणि अन्न पिकवल्यानंतर आपल्यापर्यंत आणतो तेव्हाच आपले पोटं भरता, नाही तर आपण सगळेजण उपाशी मारू. शेतकऱ्यावर कृपा करून कोणी अन्याय करू नका. प्रतिनिधी समाधान सुरवाडे, NTV न्यूज मराठी, मलकापूर, बुलढाणा.